तत्त्वदर्शिनः तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः। तत् प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया विद्धि ते ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः ते ज्ञानम उपदेक्षन्ति। या प्रस्तुत चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग असं या अध्यायाचं नाव आहे। ज्ञान आणि कर्म संन्यास या दोन्हीचंही वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे। ज्ञान कर्म संन्यास योग याचा अर्थ करताना ज्ञानाने प्राप्त होणारा कर्म संन्यास असा एक अर्थ आणि ज्ञान आणि कर्म संन्यास या दोन्हीचंही वर्णन या अध्यायामध्ये असल्यामुळे हा अध्याय ज्ञानयोगाचंही वर्णन करणारा आहे आणि कर्मयोगाचंही वर्णन करणारा आहे। कर्तृत्वाचा अहंकार आणि फलासक्ती सोडून देऊन कर्म करणं हा कर्मयोग पाठीमागे सांगितला आणि अशा कर्मयोगाने ज्ञानयोग्यता प्राप्त झाल्यानंतर ज्ञानाचा अधिकार प्राप्त होऊन जे ज्ञान सिद्ध झालं, अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश ज्ञान आविर्भूत झालं, त्या ज्ञानाने जी फलश्रुती प्राप्त होते त्याचंही वर्णन पाठीमागे केलेलं आहे। त्या ज्ञानाचं फल काय, त्या ज्ञानाने प्राप्त होणारी जी लक्षणं कोणती असतात याचंही वर्णन पाठीमागे करून झालेलं आहे। हे ज्ञान प्राप्त कसं करावं त्याचं वर्णन इथून पुढे काही श्लोकांमध्ये भगवंतानं केलेलं आहे। या ज्ञानाचं वर्णन इथून पुढे सर्व श्लोकामध्ये शेवटच्या श्लोकापर्यंत या ज्ञानाचं वर्णन भगवंताने केलेलं आहे। ज्ञानाच्या प्राप्तीचे काही उपाय सांगितलेत, ज्ञानाची फलं सांगितलेली आहेत, ज्ञानाचं पावित्र्य सांगितलेलं आहे, ज्ञानाचं सामर्थ्य सांगितलेलं आहे आणि या ज्ञानाने जी अपूर्वता ज्ञानाची जी आहे ती संपूर्ण या प्रकरणामध्ये सांगितलेली आहे। त्यामुळे हा ज्ञानयोग आहे। ज्ञान कर्म संन्यास योग या अध्यायाचं जे नाव आहे त्यापैकी कर्म संन्यासाचं वर्णन पाठीमागे झालेलं आहे। आता ज्ञानयोगाचं वर्णन, या ज्ञानाच्या प्राप्तीचे काही उपाय या प्रस्तुत प्रकरणामध्ये भगवंत सांगत आहेत। या ज्ञानाचे उपाय जे आहेत, जे साधनं सांगितलेत, सर्व उपनिषदांमध्ये शास्त्रामध्ये या ज्ञानाचे अनेक उपाय सांगितलेत। मुळामध्ये ज्ञान हाच एक उपाय आहे। मोक्षप्राप्तीचा उपाय म्हणजे ज्ञान। ज्ञानाशिवाय मोक्षच प्राप्त होऊ शकत नाही असं सर्व शास्त्र आपल्याला गर्जना करून सांगतात। ज्ञानादेव तु कैवल्यम तमेव विदित्वा अतिमृत्यू मेते नान्यः पंथाः विद्यते अयनाय मोक्षाय। मोक्षाच्या प्राप्तीसाठी म्हणून त्या परमात्म्याला जाणूनच तम एव विदित्वा, बाबा सांगत असतात, तम एव विदित्वा एव मृत्युम आत्येति एव अन्यथा न एव। दुसरा उपाय या ठिकाणी नाहीच आहे। ज्ञानानेच आणि या मृत्यूरूपी संसारातून तो तरुणच आणि निश्चितच रूपानं जातो आणि त्यासाठी दुसरा उपाय नाहीच आहे। अशा प्रकारचं हे ज्ञानाचं साधनत्व मुळामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण संपूर्ण या वेदांत शास्त्र किंवा सर्व संत महामुनी ऋषीमुनी सर्व श्रुतीसंमत जे सिद्धांत आहेत ह्या सर्वांनी प्रथमतः ज्ञान हा एकमेव मोक्षप्राप्तीचा उपाय सांगितलेला आहे। त्याचं कारणच असं आहे की मुळामध्ये ज्याची निवृत्ती करायची ते मिथ्या आहे आणि मिथ्या पदार्थाची निवृत्ती ही ज्ञानानेच होत असते असा हा अबाधित सिद्धांत आहे। म्हणून ज्याची निवृत्ती करायची ते मिथ्या आहे। ज्ञानोबा म्हणतात, मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांश। हा विश्वाभास आहे। अगापै पंडुकुमरा येता स्वरूपाची या घरा करीतसे आडवारा विश्वाभासू जो विश्वा, इथे सुद्धा पुढे एक ओवी येणार आहे की हे संपूर्ण विश्वभ्रमा ऐसा
जया अमृताचा कडवसा, या अमृत अशा परमात्म्याचा हा एक कडवसा आहे, प्रतिबिंब रूप असा प्रकाश आहे. याला विश्वभ्रम असं म्हटले. भ्रमात्मक अशा प्रकारचं हे विश्व आहे. म्हणून ही विश्व किंवा हा बंध, जन्म मरण परंपरा जी प्राप्त झालेली आहे, हा अनर्थ, सुखाच्या नंतर दुःख, दुःखाच्या नंतर सुख, द्वैताची प्रतीती, जन्म मरण, हा जो संपूर्ण अनर्थ जो प्राप्त झालेला आहे, हाच मुळात मिथ्या आहे, खोटा आहे. खऱ्या अर्थाने हा अनर्थ नाहीच आहे. सत्य अशा प्रकारचा हा बंध नाहीच आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, नसत्या छंदे जग विनोदे विव्हळतसे, विनाकारणच मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मुक्तच आहे, नित्य तो मुक्त आहे जीव, पण विनाकारण माझे अशा प्रकारचा ममत्वाचा अहंकार अंतःकरणामध्ये ठेवल्यामुळं, अहंकार देहाविषयीचा आणि देहसंबंधी विषयीचा ममकार अंतःकरणामध्ये असल्यामुळं विनाकारण याला बंध प्राप्त झाला. वास्तविक बंध कालेपी बंधा भाव हा अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण बंध हा मिथ्या आहे, प्रातिभासिक आहे, भासमात्र आहे, वास्तव नाहीच आहे, फक्त तो भासलेला आहे. म्हणून भासलेल्या अशा या बंधाची निवृत्ती व्हायची असेल तर ती कर्माने होऊ शकत नाही. सत्य पदार्थाची निवृत्ती कर्माने होते आणि मिथ्या पदार्थाची निवृत्ती ही ज्ञानाने होत असते, असा सिद्धांत असल्यामुळे जसं रज्जूवर भासलेला सर्प, त्यावर कितीही तिथं क्रिया केल्या, यज्ञयागादी त्या ठिकाणी बसून केले कितीही, तरी रज्जूवरच्या सर्पाची निवृत्ती होणं शक्य नाही. साहेब एक ओवी सांगत असतात, रज्जूवरी सर्प भासला थोर, तेथ केला वाद्यांचा गजर, अथवा मंत्रोपचार, सर्प अनुमात्र ढळेना. थोडा सुद्धा सर्प इकडे तिकडे हलत सुद्धा नाही, जायच्या तर प्रश्नच येत नाही. कशामुळं? तिथं उपासना केल्या, मंत्र तंत्र यांचे उच्चारण केलं, वाद्यांचा गजर म्हणजे कर्म केलं, उपासना केली, तरी सुद्धा तो सर्प जात नाही, कारण तो मिथ्या आहे, नाहीच इथं जाईल कुठं असा तो आहे. म्हणून नसलेला सर्प त्याची निवृत्ती करायची असेल तर त्याच्या अधिष्ठानाचं, जिथं तो भासलेला आहे त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान हा एकमेव उपाय, दुसरा उपायच नाही. त्याचा उपाय एवढाच आहे, अधिष्ठानाचं ज्ञान होणं, आणि त्याद्वारे निवृत्ती म्हणजे इथं सर्प नाहीच आहे असा पक्का निश्चय होणं. खऱ्या अर्थाने इथं सर्प अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. याचा अर्थ असा होतो, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की कल्पित पदार्थाची सिद्धीच होत नाही. कल्पित पदार्थ हा त्रैकालिक अत्यंताभावरूप आहे, तिन्ही काळामध्ये इथं हा सर्प नव्हताच असा पक्का निश्चय होणं हीच सर्पाची निवृत्ती आहे. तसे या रज्जू सर्पाकार भासयेले जगडंबर, तसाच हा संपूर्ण विश्वभ्रम हा सुद्धा त्या रज्जूवर भासलेल्या सर्पासारखाच मिथ्या आहे, खोटा आहे, वास्तव नाही आहे. म्हणून याची सुद्धा निवृत्ती करायची असेल तर आत्मस्वरूपाचं, ब्रह्मरूप आत्मस्वरूपाचं यथार्थ दृढ आणि अपरोक्ष असं ब्रह्मज्ञानच प्राप्त करून घ्यावं लागेल. अन्यथा या विश्वभ्रमाची निवृत्ती होणं कधीही शक्य नाही, कारण हा कल्पित आहे, मिथ्या आहे. म्हणून याची निवृत्ती करायची असेल तर अधिष्ठानाचं ज्ञान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून तमे एव विदित्वा, या एवकाराचं हे महत्त्व आहे. ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो, याचं कारण आहे संसार हा मिथ्याच आहे, हे त्यातून सांगायचं आहे की संसाराचं मिथ्यात्व पक्क निश्चित करून सांगितलं आहे. ज्ञानानेच मोक्ष होतो या म्हणण्यातून. बाकीची सगळी साधनं आहेत ती पारंपरिक साधनं आहेत. कर्म, उपासना, योग, जप, तप, जेवढे काही साधनं असतील ती ज्ञानाची साधनं आहेत, आणि ज्ञान हे मोक्षाचं साधन आहे. म्हणून इथं जे आता सांगणार आहेत मुळामध्ये ज्ञानाची साधनं सांगणार आहेत, पण ज्ञानच मुळामध्ये एक साधन आहे. म्हणून हे जे एक अंतरंग साधनं आणि बहिरंग साधनं, हे हा जो विचार आपण नेहमी करत असतो, त्यामध्ये मोक्षाची अंतरंग साधनं, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन वगैरे, हे एकापेक्षा एक अंतरंग जवळजवळची साधनं आहेत. म्हणून मोक्षाच्या अत्यंत अव्यवहित पूर्वक्षणी जवळचं साधन म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानानेच, ज्ञान झालं की तदुत्तर काली एका क्षणामध्येच योगपत म्हणा, तिथं मोक्षच प्राप्त होतो. म्हणून मोक्षाच्या अव्यवहित पूर्वक्षणी असणारं जे कारण आहे, जे साधन आहे, ते ज्ञान आहे. म्हणून ज्ञानानेच मोक्ष होतो. ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या ज्ञानरूपी साधनाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याची साधनं पुन्हा वेगळी सांगितली. ही साधनाची साधनं आहेत. कर्म असेल, कर्म हे साधनाचं साधन आहे. उपासना हे ज्ञानरूपी साधन प्राप्त होण्यासाठीचं साधन आहे. योग हे ज्ञानाचं साधनच आहे. अंतःकरणाची स्थिरता करून देणारं योग आहे. अंतःकरणाची चंचलता दूर करणारं उपासना आहे. अंतःकरणाची शुद्धी करणारं कर्म आहे. ह्या सगळ्या ही साधना ज्या आहेत त्या साधनेच्या साधना आहेत, साधनाची साधनं आहेत. आणि खरं मुख्य साधन आहे ते आहे ज्ञान, आणि या ज्ञानानेच मग मोक्ष प्राप्त होतो.
असा हा सिद्धांत पक्का सिद्धांत असल्यामुळे ज्ञानानेच जर मोक्ष प्राप्त होत असेल तर ते ज्ञान आम्हाला झालं पाहिजे. या ज्ञानाची अनेक प्रकारची विशेषणं ज्ञानोबारायांनी वरच्या ओव्यांमध्ये सांगितली. 13 विशेषणं सांगितली ज्ञानोबारायांनी ज्ञानाची. ज्ञानाचं तोंड भरून वर्णन माऊलींनी अगोदरच या श्लोकाच्या अवतरणिकेमध्ये केलेलं आहे. एका एका ओवीमध्ये 2-2, 3-3 लक्षणं ज्ञानाची सांगितली. सगळी ज्ञानाची लक्षणं आहेत. त्याला ज्ञान असं म्हणतात, त्याला ज्ञान असं म्हणतात. प्रत्येक ठिकाणी ज्ञानाचं लक्षण ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. परमात्म सुख निधान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या अंतःकरण रूपी नेत्रामध्ये जे अंजन टाकलं जातं ते अंजन म्हणजे ज्ञान आहे, असं ज्ञानाचं लक्षण केलं आहे. एक लक्षण पहिलं हे लक्षण आहे. दुसरं लक्षण केलं जे धावणाऱ्या कर्माचा शेवट जिथं होतो ते ज्ञान आहे. तिसरं लक्षण केलं नैष्कर्म्य बोधाची खाण म्हणजे ज्ञान आहे. चौथं लक्षण केलं अतृप्त आशा, भुकेल्या अशा त्या साधनांची तृप्ती धणी म्हणजे ते ज्ञान आहे. पुढे लक्षण केलं जिथं प्रवृत्ती पांगळी झाली ते ज्ञान आहे. तर्काची दृष्टी जिथून निघून गेलेली आहे ते ज्ञान आहे. जिथं इंद्रिय विसरली, विषयाच्या संघाला, आसक्तीला इंद्रिय विसरून गेली ज्या ठिकाणी, ज्याच्यामुळे ते ज्ञान आहे. मनाचं मन पण जे प्राप्त झाल्यामुळे गेलं ते ज्ञान आहे. बोलाचं बोलके पण संपलं ते ज्ञान आहे. जिथं ज्ञेय सापडल्यासारखं झालं, ज्ञेय प्राप्त झाल्यासारखं झालं, म्हणजे ज्ञेय रूपता, ब्रह्मरूपता प्राप्त झाली ते खरं ज्ञान आहे. वैराग्याचा पांग, श्रम, कष्ट जिथं संपले ते ज्ञान आहे. विवेकाचा सु तुटे, तिथं विवेकाचं जे हव्यास होता, विवेक प्राप्त व्हावा अशी जी उत्कंठा होती तीही जिथं संपून गेली ते ज्ञान आहे. जे न पाहता सहज भेटे आपणपे, ज्या ज्ञानामध्ये आपल्या स्वरूपाला न पाहता सुद्धा आपलं स्वरूप प्राप्त झालं, म्हणजे कोणत्याही प्रमाणाचा विषय न होता सुद्धा आपल्या स्वरूपाची प्राप्ती झाली, अपरोक्ष रूपता, आत्मरूपता प्राप्त झाली. तेथील पाहणे ऐशे असे वीरा, जैसा न मोडलिया विहिरा, आपुलिया उगमी झरा होऊनी ठाके. हे जे आहे असं जे झालं, कोणत्याही प्रमाणाचा विषय तर झालं नाही ते, पण आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देऊन निवृत्त झालं, असं जे आहे ते खरं ज्ञान आहे. ही ज्ञानाची 13 लक्षणं या ओव्यांमध्ये सांगितले. एवढं तोंड भरून माऊलींनी ज्ञानाचं वर्णन केलं. पण हे ज्ञान आम्हाला प्राप्त होईल का? हे सगळं जे वर्णन केलं ते कशाकरता केलं? ही ज्ञानाची उत्कंठा व्हावी, हे ज्ञान आता आम्हाला झालंच पाहिजे अशी मुमुक्षा निर्माण व्हावी, अत्यंत जिज्ञासा निर्माण व्हावी की मग आता हे ज्ञान आम्हाला झालंच पाहिजे. कोणीही हे वर्णन ऐकल्यानंतर हे ज्ञान मला झालंच पाहिजे असं त्याला वाटलंच पाहिजे, असं हे वर्णन आहे. आणि त्याच्याच करता हे वर्णन केलेलं आहे. आणि हे सगळं असं ज्ञानाचा महिमा, ज्ञानाची लक्षणं वर्णन करून झाल्याच्या नंतर जर कोणाला असं वाटेल, एखाद्या मुमुक्षुला, साधकाला जर असं वाटेल की हे ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं, ते कशाने प्राप्त होईल असं जर वाटेल तर ज्ञानोबाराय म्हणतात हे ज्ञानाच्या प्राप्तीची साधनं आम्ही तुला सांगतो. तद्विधी, हे ज्ञान तू प्राप्त करून घे. अशा प्रकारचं हे ज्ञान आहे, हे ज्ञान तू जाणून घे. विद्धी शब्दाचा अर्थ, विद्धी म्हणजे जाणणे असा अर्थ होतो. पण जाणणे असा इथं कारण ज्ञानच जाणणारं असतं. ज्ञानाला काय जाणायचं? जाणतं तेच ज्ञान असतं, ज्ञानाला जाणायची गरज नाही. पण विद्धी याचा अर्थ आहे लभस्व, प्राप्यस्व असा अर्थ केला आहे. त्या ज्ञानाला तू प्राप्त करून घे असं ज्ञान आहे. हे ज्ञान तू ओळखून घे, समजून घे, हे ज्ञान तू प्राप्त कर असा अर्थ केलेला आहे. या ज्ञानाची साधनं या श्लोकामध्ये भगवंताने सांगितले. हे साधनाची साधनं आहेत, अनेक प्रकारची साधनं. ब्रह्मविद्येची काही अंग उपनिषदांमध्ये सांगितली. शमो, दमहा, तपहा हे जे सगळे आहेत ही ब्रह्मविद्येची अंग अशी साधनं सांगितली. ती अंग आहेत. तप असेल, श्रद्धा असेल, हे सगळे ब्रह्मविद्येचे अंग उपनिषदांमध्ये वर्णन करून सांगितले. त्यापैकी ब्रह्मविद्येचं अत्यंत जवळचं साधन जर काय असेल तर ही साधना खरी आहे. म्हणजे बाकीची जी सगळी साधनं आहेत ती सर्व साधनं ज्ञानोबाराय जसं अमृतानुभवामध्ये म्हणतात की बाकीची सगळी जेवढी उपनिषदांमध्ये, वेदांमध्ये जेवढी साधनं सांगितली ती सर्व साधनं श्रीगुरूंची प्राप्ती करून देऊन फलीभूत होतात. त्या सर्व साधनांची फलश्रुती एकच आहे, सद्गुरूंची भेट होणं, प्राप्ती होणं. निगमवना आतू, काय सांगावं जर आठवल्या तर, जो निगमवना आतू, या निगमरूपी वनामध्ये किंवा आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा, उपाय वन वसंतू, संपूर्ण उपाय रूपी वनातील वसंत ऋतू म्हणजे श्रीगुरू आहेत. याचा अर्थ हे संपूर्ण उपाय आपल्याला श्रीगुरूंची प्राप्ती करून देऊन हे फलीभूत होत असतात.
त्या बाकीच्या सर्व उपाय किंवा जेवढं पुण्य करायचं आहे, जेवढी साधना करायची आहे ती श्री गुरूंच्या प्राप्तीसाठीच करायची आहे. खरं तर आपल्या जीवनाचं ध्येय फक्त श्री गुरूंची प्राप्ती एवढंच असावं साध्य. ते सर्वात अवघड आहे. ते एकदा प्राप्त झाले, श्री गुरु प्राप्त झाले की त्यांच्याद्वारे ज्ञान होणारच आहे, तिथं मोक्ष प्राप्त होणारच आहे. ह्या पुढच्या गोष्टी आपलं प्राप्तव्य असूच नाही. खरं तर आपलं साध्य ध्येय म्हणजे श्री गुरूंची भेट असावी, संतांची भेट असावी. तुकोबारायांनी तर हेच सांगितलं, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती. हे खरं आहे. म्हणजे इथं कृतकृत्य झालो किंवा त्यांच्याद्वारे आम्हाला जन्म आलो त्याचं फळ, साचं फळ आमचं हे आहे. म्हणजे आम्ही मुक्त झालो, कृतकृत्य झालो, मोक्ष आम्हाला प्राप्त झाला म्हणून आमचं जन्माचं सार्थक झालं असं नाही म्हणत तुकोबाराय. जन्मा आलो त्याचं फळ आम्हाला, साचं खरं फळ आम्हाला प्राप्त झालं, तुम्ही सांभाळिले संती. संतांनी आपला सांभाळ करणं, संतांच्या जवळ जाणं, त्यांची भेट होणं आणि त्यांनी आपल्याला आपलं असं म्हणणं, त्यांच्या जवळ राहून त्यांच्या सांभाळी आपण लागणं. तुम्ही सांभाळिले संती हे एकदा झालं की हेच आपलं कृतकृत्यता आहे, हीच कृतकृत्यता आहे, हीच इच्छा केली ते पावलो आहे. याच्यापेक्षा वेगळी इच्छा कोणतीच नाही. सगळी कृत जी साधनं करायची असतात ती संतांच्या सांभाळी होण्यासाठी करायची. जेवढ्या इच्छा करायच्यात त्या संपूर्ण संतांच्या प्राप्तीसाठी, संतांच्या भेटीसाठी करायच्यात. हीच कृतकृत्यता आहे खरी. संतांची भेट झाली हीच कृतकृत्यता आहे. प्राप्यता खरी हीच आहे. एकदा संत भेट झाली की पुढची साधना आपोआप हळूहळू घडणारच आहे. ते मग संत भेट होणं, संतांनी आपल्याला आपलं म्हणणं, त्यांची कृपा होणं, श्री गुरु कृपा होणं हे सर्वात मोठं साधन आहे. आणि हे प्राप्त होणं हे आपल्या जीवनाचं खरं ध्येय असावं. त्याशिवाय हे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. बाकीची सर्व साधनं ही श्री गुरु प्राप्तीसाठी कारण ठरतात, श्री गुरु कृपेसाठी कारण ठरतात आणि मग श्री गुरु कृपा ही ज्ञानाला कारण ठरते. बाकीची सर्व साधनांमुळे श्री गुरु प्राप्त होतात. श्री गुरु प्राप्त झाले की श्री गुरूंची कृपा होते आणि त्या कृपेमुळे ज्ञान होतं. बाबा सांगत असतात की हा जो बोध जर झाला असेल तर श्री गुरूंची कृपा हे त्याचं उपादान कारण आहे आणि न झाला तर आपली चूक. बोध जर झाला नाही तर आपला प्रमाद, आणि जर झाला असेल बोध तर ती श्री गुरूंची कृपा असते. कारण आपला प्रमाद झाला तर श्री गुरूंची कृपा नाही झाली आणि गुरुकृपा न झाल्यामुळे ज्ञान नाही झालं असा अर्थ होतो खऱ्या अर्थाने. गुरुकृपेनेच खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त होतं असा हा अबाध्य सिद्धांत आहे. या सिद्धांताला कधीच अपवाद नाही, कधीच नाही, पूर्वी नव्हता, आता नाही आणि पुढे नसणार आहे. गुरुकृपा झाल्याशिवाय कधीच ज्ञान होणं कुणालाही कधीही शक्य नाही असं आहे. म्हणून श्री गुरु कृपा प्राप्त होणं ही बाकीच्या सर्व साधनांचं साध्य आहे आणि गुरुकृपा हे खरं कारण आहे ब्रह्मज्ञानाचं. म्हणून त्या गुरूंची कृपा झाली पाहिजे, श्री गुरूंची भेट झाली पाहिजे. श्री गुरूंची भेट झाली मग त्यांची कृपा झाली पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा श्री गुरूंची भेट होते पण कृपा होते असं नाही. त्यांच्या सानिध्यात राहूनही त्यांचा महिमा जर कळला नाही तर त्यांची आपल्याकडून पूर्णपणाने सेवा घडत नाही आणि सेवा न घडल्यामुळे आपल्यावर त्यांची कृपा होईलच सांगता येत नाही. म्हणजे कृपा तर ते करत असतात, कृपा करणं वेगळं आणि होणं वेगळं. त्यांची कृपा झाली पाहिजे. त्यांच्या मनात आलं तर ते कृपा करतीलही, नाही असं नाही, ते कुणावरही करू शकतात मग कृपा. मग पोळी खाण्यासाठी आलेला तो गावबा जरी असला तरी त्याच्यावरही ते कृपा करू शकतात. पण अशी उदाहरणं विरळे असतात. एखादाच असतो, तो सुद्धा पूर्वपुण्य घेऊन जन्माला आलेला असतो एखादा. तो गावबा म्हणजे सामान्य नसतो, तो सुद्धा असा एखादाच असतो की त्याच्यावर श्री गुरु स्वतःहून कृपा करतात. सर्वच रेड्यावर ज्ञानोबाराय हात नाही ठेवत, तोच त्याच रेड्यावर ठेवला, त्याचंच काहीतरी पुण्य असलं पाहिजे म्हणून त्याच रेड्यावर ज्ञानोबारायांनी हात ठेवला, त्याच भिंतीवर ज्ञानोबाराय बसले, त्या भिंतीचंही काहीतरी पूर्वपुण्य असलं पाहिजे. असं सर्व ठिकाणी अशी उदाहरणं घडत नाहीत. म्हणून गुरुकृपा करणं, तुम्ही आमच्यावर कृपा करा असं म्हणण्यापेक्षा गुरुकृपा झाली पाहिजे. बाबा म्हणत असायचे घुले बाबा की दर्शन करणं वेगळं बुवा आणि दर्शन होणं वेगळं. आपण दर्शन करतो, दर्शन घडत नाही आपल्याला, दर्शन घडणं वेगळं, संतांची भेट होणं वेगळं आणि संतांच्या काय देव वसे चित्ती त्याची घडावी असं म्हटलेलं आहे. ते घडली पाहिजे संगती आपल्याला. घडणं म्हणजे त्या संगतीचं फल प्राप्त होणं, हे खरं घडणं आहे. ही खरी संगती घडली कधी म्हणता येईल? संगतीची फलश्रुती झाली तर. भोजन केलं हे कधी म्हणता येईल? तृप्ती झाली तर. तसं संतांची संगती घडली तरच सिद्ध होईल जर त्या संगतीची फलश्रुती प्राप्त झाली तर. तसं संतांची भेट होणं त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांची कृपा झाली पाहिजे आपल्यावर. कृपा वर्षाव ते करतच असतात कारण ते दयाळू आहेत. अमूर्तची मूर्तू कारुण्याचा असं ज्ञानोबारायांनी म्हटलंय. जे खरे सद्गुरू असतात ते कारुण्याचा आविष्कार आहेत. बाबा म्हणत असतात की जेव्हा ब्रह्मस्वरूपाला शुद्ध सत्वगुण प्रधान अशी माया उपाधी लागते
तेव्हा त्या ब्रह्मस्वरूपाला ईश्वर भाव प्राप्त होतो. त्या ब्रह्मस्वरूपाला जेव्हा मलिन सत्वात्मक अविद्येचा उपाधी लागतो तेव्हा त्या ब्रह्मस्वरूपाला जीव अशी संज्ञा प्राप्त होते. आणि त्या ब्रह्मस्वरूपाला अकारण अशी करुणा हीच उपाधी लागते तेव्हा ते संत रूपाने प्रगट होतं. असं आहे. म्हणून संत म्हणजे साक्षात दया घन अशा प्रकारचे असतात, करुणा घन आहेत. श्री गुरु काय, संत काय, एकार्थी वाची शब्द इथे, याच्यात फारसा काय अर्थ वेगळीक नाही आहे. समष्टी वेष्टीनं ते संत असतात, वेष्टी शिष्याच्या सापेक्ष ते संतच श्री गुरु रूपाने असतात. त्या संतांना श्री गुरु संज्ञा सुद्धा प्राप्त होते. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा हे निवृत्तीनाथ महाराजांचंच वर्णन आहे. निवृत्तीनाथ महाराज हे संत सुद्धा आहेत. म्हणजे जे संत असतात ते समाज सापेक्ष सर्व विश्वाच्या सापेक्ष ते संत असतात आणि शिष्याच्या सापेक्ष तेच संत श्रीगुरु रूप असतात. म्हणून श्रीगुरु म्हणा किंवा संत म्हणा, त्यांची भेट होणं, त्यांची कृपा होणं हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यांची कृपा कधी होईल? त्यांची भेट झाली अनंत पुण्याईने, त्यांची भेट झाली. अनेक साधनं केली, त्यांची भेट झाली. पूर्व पुण्य पूर्व जन्मी सुकृते थोर केले, ती मज आजी फळाशी आली. परमानंदू आजी मानसी, भेटी झाली या संतांशी. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, पूर्व काय पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा झालो, सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. म्हणजे अनेक जन्मांमध्ये जे निष्काम पुण्य केलं, त्या निष्काम अशा कर्माच्या कृतीतून जे निष्काम असं पुण्य निर्माण झालं, त्या पुण्याईने श्रीगुरूंची भेट होते. सकाम कर्मजन्य असं जे पुण्य आहे, त्या पुण्यातून संत भेट होत नाही. जे निष्काम कर्म केलं, कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता जर कर्म केलं असेल, म्हणून तर वेदांतामध्ये सुरुवातीला निष्काम कर्म निष्काम उपासना सांगितले. कशा करता? निष्काम कर्म आणि निष्काम उपासना केली तरच त्यापासून शुद्ध पुण्य उत्पन्न होतं आणि ते शुद्ध पुण्य कारण ठरतं संतांच्या भेटीला. आणि संत त्याला ज्ञान देणारच आहेत. म्हणून सुरुवातीला निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेचं वर्णन केलेलं आहे. म्हणून हे निष्काम कर्म जर केलं असेल तर शुद्ध पुण्य उत्पन्न होतं आणि ह्या शुद्ध पुण्यापासून संतांची भेट होते. संतांची भेट झाली की त्यांची कृपा होणं महत्त्वाचं आहे. महापुरुष संश्रया दुर्लभम त्रयमे वैतात देवानुग्रह हेतुकम. 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितल्या की ज्या आपल्याला देवाच्या कृपेने प्राप्त होतात. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रया. मनुष्यत्वाची प्राप्ती होणं हे दुर्लभ आहे. झाली तर देवानुग्रह, देवी दिला देह भजना गोमटा. देवाच्या कृपेनं दिले इंद्रिये हातपाय कान, देवाने हे सर्व काही देऊ शकतो, देवाच्या कृपेने प्राप्त होऊ शकतं. झालं तर मुमुक्षुत्व, परमार्थ करण्याची इच्छा उत्पन्न होणं हे दुर्लभ आहे. आणि जर झाली असेल ती इच्छा तर देवाची कृपा. ईश्वरानुग्रहा देव पुंसाम अद्वैत वासना. देवानुग्रह हेतुकम, देवाच्याच अनुग्रहाने ही मुमुक्षा प्राप्त होते. आणि ही मुमुक्षा प्राप्त झाल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी संतांची भेट होणं, श्रीगुरूंची भेट होणं गरजेचं आहे. महापुरुष संश्रया, महापुरुषांचा आश्रय प्राप्त होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. आणि जर झाला असेल तर ती देवाचीच कृपा आहे. काय कोण पुण्य नाही ना, बहु अवघड असे संत भेटी, तरी जगजेठी करुणा केली तरी. जर जगजेठी परमात्म्याने करुणा केली तरच त्यांची भेट होते, अन्यथा त्यांची भेट होऊ शकत नाही. म्हणजे भगवंताच्या कृपेने झाली तर संतांची भेट होऊ शकते, कारण ते देवानुग्रह हेतुकच अशाच प्रकारचे आहे संतांची भेट सुद्धा. मग संतांची भेट होणं हे दुर्लभ आहे. झाली तर ईश्वर कृपेनं झाली, भगवंताची कृपा झाली असं समजावं. पण ह्या संतांची भेट झाल्यानंतर त्या संश्रय हा शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे त्यांची सेवा प्राप्त होणं. संश्रय याचा अर्थ सेवा असा पण होतो. म्हणून त्यांच्या भेटीनंतर त्यांची सेवा घडणं हेही दुर्लभ आहे. आणि अशी सेवा केल्यानंतर त्यांची कृपा आपल्यावर होणं, त्यांच्या कृपा वर्षाव आपल्यावर होणं, त्या कृपेला योग्य आपण होऊन त्या कृपेचं फल आपल्याला प्राप्त होणं हे त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. आणि या सगळ्या गोष्टी एक एक साधन आपल्याला प्राप्त करून देऊन कृतार्थ होतात. म्हणून पुण्य जे काही मिळवायचं आहे, जेवढं काही साधना करायची ते संतांची कृपा होण्यासाठी, श्रीगुरूंची कृपा होण्यासाठी करायची म्हणून. आणि त्याशिवाय ज्ञान होत नाही म्हणून करायची. म्हणून श्रीगुरु कृपा हे सर्वात मोठं साधन आहे, ते या श्लोकामध्ये सांगितलंय. आणि ती कृपा कधी होईल, कशी होईल, काय करावं लागेल? अगोदर अनेक प्रकारची साधनं केलीत, आता एवढंच करायचं आहे. श्रीगुरूंची भेट देऊन ही साधनं कृतार्थ झालेली आहेत. श्रीगुरूंची भेट झाल्याच्या नंतरची साधनं आता या श्लोकामध्ये सांगितलीत. ती कोणती साधनं आहेत? तर पहिलं साधन सांगितलं प्रणिपातेन, दुसरं आहे सेवया, तिसरं आहे परिप्रश्नेन. हे 3 साधनं सांगितले. आणि मग ते तत्वदर्शी असणारे जे ज्ञानीपुरुष आहेत ते उपदेक्षन्ति ज्ञानम, ते तव तुला किंवा तुभ्यम,
तुझ्याकरता ते ज्ञानाचा उपदेश करतील. असं या श्लोकामध्ये 3 साधनं सांगितलेत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तत् विद्धी, त्या ज्ञानाला, असं जे ज्ञान सांगितलं वरती 13 त्याची विशेषणं सांगितली, लक्षणं सांगितली, असं जे ज्ञान आहे ते तू ज्ञान प्राप्त करून घे. विद्धी जानीही किंवा लभस्व प्राप्यस्व, तर तू प्राप्त करून घे. कशाने प्राप्त करून घे? प्रणिपातेन, प्रणिपात करून घे. प्रणिपात म्हणजे पुढं ज्ञानिनः तत्वदर्शिनः असा शब्द आल्यामुळे हा श्रीगुरूंना प्रणिपात आहे असा सरळ अर्थ सिद्ध होतो. प्रणिपातेनं श्रीगुरूंच्या जवळ जाऊन त्या श्रीगुरूंना प्रणिपात केला पाहिजे. प्रणिपात या शब्दाचा अर्थ भाष्यकारांनी केलेला आहे, प्रकर्षेण नीचैहि पतनम प्रणिपातः दीर्घ नमस्कारः. दीर्घ नमस्कार करणं, प्रकर्षाने नीचैहि पतनम, भूमीवर आपण दंडवत घालणं, लोटांगण त्यांना घालणं, साष्टांग दंडवत घालणं पूर्णपणाने, आणि याला दीर्घ नमस्कार असं म्हटलेलं आहे. दीर्घ नमस्कार म्हणजे नमस्कार असा फक्त हातांनी करणं हा दीर्घ नमस्कार नव्हे. नीचैहि प्रकर्षेण पतनम आणि पुन्हा दीर्घ नमस्कार याचा अर्थ आहे साष्टांग दंडवत घालणं. आणि श्रीगुरूंनी उठ असं म्हटल्याशिवाय, आता घाबरू नको असं म्हटल्याशिवाय उठायचं नाही, याला म्हणायचं दीर्घ नमस्कार. दीर्घ नमस्कार हा दीर्घ नमस्कार आहे. ज्यावेळेस चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीसाठी आले, इथं आपला जे हे आहे विश्रांत वड आहे, तिथपर्यंत ज्ञानोबाराय भिंतीवर बसून त्यांना आणण्यासाठी गेलेले. तिथं ज्ञानोबाराय गेले. ज्ञानोबारायांना पाहिलं, आकाशातून ज्ञानोबाराय भिंतीवर बसून हे 4 भावंड येत आहेत. चांगदेव महाराजांनी बघितलं, हजारो लाखो शिष्यांसह वाघावर बसून सापाचा चाबूक करून चांगदेव महाराज येत आहेत. त्यांनी जेव्हा हे पाहिलं की अशी सिद्धी तर मलाही प्राप्त नाही, जड भिंत चालवले, मी तरी चेतन अशा वाघावर बसलोय, पण जड भिंत चालवणारे ज्ञानोबाराय त्यांनी पाहिले, त्यांचा अहंकार पूर्णपणाने निवृत्त झाला. ज्यावेळेस त्यांनी वर्णन ऐकलं होतं ज्ञानोबारायांचं, पैठणमध्ये रेडा बोलवला वगैरे वगैरे, काही ती मस्जिद बोलवली, काही अशी चमत्कार ज्ञानेश्वरी लिहिले ऐकले होते, पण तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये थोडासा अहंकार राहिलाच होता. म्हणून तोही अहंकार पूर्णपणे निवृत्त झाला आणि लाखो शिष्यासह चांगदेव महाराजांनी दीर्घ नमस्कार घातला ज्ञानोबारायांना. असा नमस्कार घातला की असं वर्णन केलं, एक प्रहरभर चांगदेव महाराज उठलेच नाहीत, असा साष्टांग दंडवत ज्ञानोबारायांना घातलेला. ज्ञानोबाराय त्याला असा थापटून निवृत्तीनाथ महाराज म्हटले, ज्ञानदेवा आता उठवा चांगदेव महाराजांना. ते आता स्वतः उठणार नाहीत. स्वतः ज्ञानोबारायांनी त्याच्या मस्तकावर हात फिरवला आणि उठा म्हटल्यानंतर ते उठले. याला म्हणतात दीर्घ नमस्कार. विवेक चूडामणीमध्ये असं वर्णन केलेलं आहे. ज्यावेळेस असा शिष्य श्रीगुरूंकडे येतो, श्रीगुरूंना नमस्कार करतो, साष्टांग दंडवत घालतो, त्यानं संसार सोडलेला असतो आणि परमात्म्याची प्राप्ती झालेली नसते, अशा मध्यस्थितीमध्ये तो साधक असल्यामुळे त्याला काहीतरी प्रेरणा देणं आणि त्याला त्या भीतीतून निवृत्त करण्यासाठी श्रीगुरू आश्वासन त्याला देत असतात. मा भैष्ट, आता घाबरू नको, मा भैशीही, भिवू नकोस, आता तू या संसार बंधनातून मुक्त होण्याची इच्छा तू केलेली आहेस, तू आता नक्की तू ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन मुक्त होणार आहेस, आता घाबरायचं काम संपलेलं आहे, नको भिवू, तू आता या संपूर्ण भीतीतून अभयाला तू प्राप्त होणार आहेस, संसारातून तू कायमचा मुक्त होणार आहेस, तुझं कुल तू पावन केलंस, पावितम ते कुलम त्वया, तुझं कुल, तुझ्या मातेची कुस तू पवित्र केलीस का? ज्ञानाची इच्छा तुला झाली, ज्ञान झाल्यावर तर मातेची कुस पूर्ण पवित्र होईल, ही पवित्र भूमी पवित्र होईल, हे वर्णन तर नंतरचं. पण तिथं असं म्हटलेलं आहे की जेव्हा ज्ञानाची इच्छा झाली मुमुक्षूला आणि श्रीगुरूंची भेट झाली, श्रीगुरूंना प्रणिपात केला, त्यावेळी श्रीगुरू म्हणतात की तू तुझ्या जीवनाचं कृतार्थता तुला खऱ्या अर्थाने आताच प्राप्त झालेली आहे, तू आता मोक्षाला प्राप्त होणारच आहेस, म्हणून तू आता खऱ्या अर्थाने धन्य हा असी, कृतकृत्य हा असी, पावितम ते कुलम त्वया, हे सगळं वर्णन ते ज्ञानाची जिज्ञासा झाल्यानंतरचं वर्णन आहे. म्हणून असं होतं. म्हणून असं श्रीगुरूंनी म्हणेपर्यंत, श्रीगुरूंनी आश्वासित करेपर्यंत न उठणं हा एक प्रकारचा प्रणिपात आहे. प्रणिपाते न असं वर्णन केलं आहे. प्रणिपात हा कशासाठी आहे? पूर्णपणाने अहंकाराची निवृत्तीसाठी. बाबा सांगत असतात न मे इति नमहा, आता माझं काहीच नाही, काया वाचा मने झाला विष्णुदास, काय कामक्रोध त्यास बाधित ना, काया वाचा मनाने पूर्णपणाने मी तुम्हाला आता शरणागत झालेलो आहे, इथं आता माझं काहीच नाही, हे सर्वस्व हरिजना प्राण विकली हे काया, अंकित मी तया घरी झालो. संपूर्णपणाने त्यांचा शरणागत होणं, त्यांना सर्वस्व समर्पित करणं
आता इथं माझं काहीच नाही आहे. पूर्णपणे आपला अहंकार तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिघ महोदधिका गांगरे गाले जैसे, असं जे आहे असं करणं हा प्रणिपात आहे. पूर्णपणाने अहंकार रहित होणं हे प्रणिपाताचं फल आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ना, नमिता मानापमान गळाले मग अवसर अवचिता मीची झाले, ऐशे निरंतर मिसळले उपाशिते. आता नमो वै नमची पुढते, सर्वत्र ते नमस्कार नमस्कार, तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो, असं सर्वत्र भगवत दर्शन करत ते नमस्कार करत असतात. ही नमन भक्ती सांगितलेली आहे. न मन, जिथं मन राहत नाही, मनाच्या ठिकाणी संकल्प विकल्प अहंकार कोणताही राहत नाही, अशी ती नमन भक्ती आहे. म्हणून ही नमन भक्तीतून अहंकार रहित होता येतं. म्हणून ही अर्जुना ही गुरुवी भक्ती, असं ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायात म्हटलं ह्या नमन भक्तीसाठी. नमस्यंतश्च माम भक्त्या इथं म्हणत असताना ही नमन भक्ती जी आहे ही गुरुवी भक्ती आहे. सर्वश्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ अशी ही भक्ती सांगितलेली आहे. म्हणून प्रणिपातेन, पहिल्यांदा आपण श्रीगुरूंकडे गेल्यावर आपला अहंकार घेऊन जायचा नाही. त्या परवा ह्यांनी कैलास महाराजांनी सांगितलं, आपले ते ही आली होती ना श्रुती, ज्यावेळेस ते ज्ञानी परिसमाप्य, ते सगळी कर्म ज्ञानामध्ये परिसमाप्त होतात हे सांगत असताना ते रैक्वाचं उदाहरण भाष्यकारांनी दिलं होतं. त्या जानश्रुती नावाचा राजा होता. त्या जानश्रुती नावाचा राजा त्याच्या महलामध्ये बसला असताना 2 पक्षी राजहंस वरून जात होते. आणि ते पक्षी, त्यातला एक पक्षी म्हणाला, बघ ह्या राजाचं काय तप आहे. दुसरा पक्षी म्हणाला, हे तप काहीच नाही म्हणे, आपल्याच याच शहरामध्ये एक रैक्व नावाचा महापुरुष आहे, त्याच्या तपापुढं हे तप काहीच नाही, क्षुल्लक आहे म्हणे एकदम. तो म्हटला असा, हे सगळी ही भाषा त्या जानश्रुतीला कळत होती, त्या राजाला समजत होती, पक्षांची भाषा येत होती. मग त्यानं सगळ्या सैनिकांना पाठवलं, रैक्व नावाचा साधू आपल्या शहरामध्ये जिथं कुठं असेल त्याला तुम्ही माझ्याकडे घेऊन या. सर्वांनी शोध घेतला, कुठेही तो सापडत नाही. शेवटी एका गाडीच्या खाली निवांत, हा कपडे वगैरे असे फाटलेले, तो गाडीवान होता, गाडी चालवायचा रैक्व, तर त्या ठिकाणी हा बसलेला. तिथं हे सैनिक गेले आणि त्यांना विचारलं, तुमचं नाव काय? त्यांनी सांगितलं, या देहाला तर रैक्वच असं म्हणतात. असं सांगितलं, देहाचं नाव रैक्व आहे. मग त्यांनी ओळखलं की हेच रैक्व असावेत, साधू कदाचित हेच असावेत. म्हटले, तुम्हाला आमच्या राजाने बोलवलंय. म्हटले, कोण राजा? मला कशाला बोलवलंय? काय संबंध आहे माझा? मी येत नाही म्हटले राजापेजाकडं. नाही म्हटले, तुम्हाला त्यांनी आणायला सांगितलंय. ते म्हटले, मी येत नाही राजाकडं. शेवटी राजाला स्वतःला यावं लागलं. राजा आला, म्हटले, आमच्या दरबारामध्ये चला, तुमचा सत्कार करतो, तुम्ही तिथं आम्हाला ज्ञान सांगा, काहीतरी उपदेश करा. तिथं रैक्व त्यांना असं म्हणाले की जर तुला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर इथं बस, माझ्या समोर बसावं लागेल. तुझ्या त्या कोणत्याही तुझी जी प्रलोभनं मला तो सांगतोयस, राज्य दाखवतोयस, ह्याची मला काहीच अपेक्षा नाही, याची आवश्यकताच साधूला नसते. म्हणून तो राजा तिथं श्रीगुरूंची भेट झाल्यानंतरही थोडासा अहंकार त्याच्या अंतःकरणामध्ये आहेच आहे ना. मी एक राजा आहे, इथं बसून मी ज्ञानाचं श्रवण का करू? माझ्या दरबारामध्ये येऊन मी एका उच्च आसनावर बसेल, मग माझ्यासमोर हे गुरु बसतील, मला ज्ञान सांगतील, मी यांना घेऊन जावं, ही त्याची अपेक्षा होती. पण रैक्व महाराजांनी सांगितलं, म्हणे मी येत नाही तिकडे, तुझ्या दरबारामध्ये मी येऊ शकत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की जानश्रुती राजाला शेवटी अभिमान गलित व्हावं लागलं. माझं सर्व ऐश्वर्य या साधूसाठी क्षुल्लक आहे, तुच्छ आहे, याला काहीच घेणं देणं नाही या संसारातील विषयाचं आणि या कोणत्याही राजवैभवाचं, याला काहीच घेणं देणं नाही, याला अपेक्षाच नाही आहे. जेव्हा पूर्णपणे त्याच्या त्या ऐश्वर्याचा अहंकार निघून गेला, तेव्हा साष्टांग प्रणिपात घातला आणि रैक्व महाराजांकडून त्यानं ज्ञानाचं श्रवण केलं. म्हणून श्रीगुरूंकडे येताना ज्ञानाचा, त्या धनाचा, आपल्या संसाराचा, ऐश्वर्याचा अभिमान घेऊन यायचा नाही. हा अहंकार पूर्णपणे सोडून दिला पाहिजे. जेवढं काही हे होतं हे सर्व हे तुमचं आता आहे. काया वाचा मनाने, शरीर मन तन धन सर्वस्व, हे सर्वस्व आता तुमचं आहे, हे आमचं काहीही नाही. त्या कोणत्याही धनाचा किंवा कोणत्याही सांसारिक वैभवाचा अहंकार पूर्णपणे सोडूनच श्रीगुरूंकडे आलं पाहिजे. म्हणूनच पहिल्यांदा प्रणिपात सांगितलेला आहे. त्या शास्त्रामध्ये वर्णन करताना उपनिषदांमध्ये समिधा घेऊन जायला सांगितल्या. बाबा तेही सांगत असतात, समिधा घेऊन जाणं हे कशासाठी आहे? वाळलेली काष्ठ म्हणजे समिधा, यज्ञासाठी जे लागतात त्याला समिधा असं म्हणतात. ती समिधा घेऊन श्रीगुरूंकडे जायचं असतं. त्याचा अर्थ काय? आम्ही म्हणजे आता ह्या समिधा आहोत.
ह्या समिधा आहोत म्हणजे आम्ही आमच्या जीवनाचा आता लाकडं ही वाळलेली लाकडं सर्पण केलेलं आहे. समर्पण म्हणजे काय? आपल्या जीवनाचं सर्पण करणं, ह्या पूर्णपणाने अहंकार रहित होणं, कुठल्याही आसक्तीरूपी रस ज्या काष्ठातून निघून गेला तशी लाकडं होणं, तसं वाळलेलं लाकूड होणं. त्या नारळाचे 2 प्रकार सांगतात. एक चिकटलेलं नारळ असतं मध्ये गाभा, आणि एक वाळलेलं नारळ असतं. तो जो मधला जो गाभा असतो तो मोकळा असतो, तो वाजतो हलतो, तो चिकटलेला नसतो. तशी काही माणसं संसाराची आसक्ती असलेले असतात आणि काही संसारामध्ये राहून त्याची आसक्ती त्यांना नसते. तसं संपूर्णपणे त्या आसक्तीरूपी रसाने रहित होणं ही काष्ठ समिधा घेऊन आपण श्रीगुरूंकडे गेलो पाहिजे. असा अहंकार रहित होऊन पूर्ण समर्पण त्यांचं करणं हे देवतन केलंय प्रणिपातेन या शब्दातून. तद्विधी पहिल्यांदा आपण हे केलं पाहिजे ह्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी. श्रीगुरूंची भेट तर झालेली आहे, अशा श्रीगुरूंना साष्टांग प्रणिपात करणं म्हणजे पूर्णपणाने समर्पण होणं, आपल्या अंतःकरणातील पूर्णपणे अहंकार रहित होणं, असा अर्थ प्रणिपात शब्दाचा आहे. असा प्रणिपात त्यांना करावा. पुढं असं म्हटलंय परिप्रश्नेन. आता याचा खरं क्रम सांगत असताना ज्ञानोबरायांनी क्रम बदललेला आहे. पहिल्यांदा प्रणिपात आहे, नंतर सेवया आहे, नंतर परिप्रश्नेन आहे, मग उपदेक्षन्ते ते ज्ञानम असा क्रम आहे. भगवद्गीतेमध्ये प्रणिपात सुरुवातीला, नंतर परिप्रश्न, मग सेवा असा क्रम आहे. पण अन्वय करताना त्या छंदाची सिद्धी होण्यासाठी म्हणून असे काही शब्द मागे पुढे येतात. अन्वय करताना आपण ते मागे पुढे घ्यायचे असतात. किंवा प्रणिपातेन अगोदर प्रणिपात करावा, आणि जर श्रेष्ठ अधिकारी असेल तर परिप्रश्नेन लगेच प्रश्न विचारावा. कारण श्रेष्ठ जर अधिकारी असेल तर कानावचनाची भेटी असं होतं, म्हणून त्याला काही पुन्हा 12 वर्ष सेवा करण्याची गरज नसते. जर अधिकार नसेल तर पुढं सेवा आहे. अधिकारी असेल तर त्याला तत्वमसी अशी अहम ब्रह्मास्मी ऐशी वाणी एक वेळ पडता काने, अविद्या निद्रा गेली पळूनी तत्क्षणी जागिन्नला असं होतं. कानावचनाची ये भेटी सरिसाची पैकरेटे वस्तू होऊनी उठी कवनू एकू जो, असा कवनू एकू जर असेल तर प्रणिपात करावा आणि लगेच प्रश्न काहीतरी विचारावा. श्रीगुरू लगेच सांगतील की तू ब्रह्म आहेस. सांगितल्याबरोबर तो ब्रह्मरूपाने तो जागा होईल. असे त्याला अधिकार श्रेष्ठ असल्यामुळे ज्ञानही प्राप्त होऊ शकतं, सेवेची आवश्यकता नाही. असंही करावं. आणि जर या ज्ञानाचा अधिकार नसेल पूर्ण, असा श्रेष्ठ अधिकार नसेल तर मग सेवया, मग सेवा करावी. आणि असाही एक क्रम उपनिषदांमध्ये वर्णन केलेला आहे. जसा गीतेमध्ये आहे असाच प्रणिपात त्या पिपलाद महर्षींना 6 कोणता उपनिषद? प्रश्न उपनिषद. प्रश्न उपनिषदामध्ये सुरुवातीला त्या पिपलाद महर्षींकडे 6 ऋषी गेले आणि त्या 6 ऋषींनी प्रश्न विचारले. प्रणिपात केला, साष्टांग दंडवत घातला त्या पिपलाद महर्षींना, झाडाखाली बसलेले साष्टांग प्रणिपात केला आणि प्रश्न विचारले. प्रश्न विचारला परिप्रश्नेनं, प्रणिपातेनं परिप्रश्नेनं झालं. पिपलाद महर्षीने सांगितलं एकम संवत्सरम, एक वर्षभर तुम्ही इथं सेवा करा म्हणे. सेवा केल्याशिवाय तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मी सांगणार नाही. ब्रह्मचर्यपूर्वक या ठिकाणी राहा, साधना श्रद्धापूर्वक तुम्ही इथं राहून या आश्रमामध्ये राहून सेवा करा, राहा, सेवया. मग सेवा झाली आणि मग उपदेक्षन्ते ते ज्ञानम. एका वर्षाने एका ऋषी आले. त्यांनी काही प्रश्न ओंकाराविषयी वगैरे, ह्या मनाविषयी, कौ देवा हा कोणता असा देव आहे की तो स्वप्न पाहतो, स्वप्नद्रष्टा कोण आहे वगैरे असे काही प्रश्न विचारलेत. 6 प्रश्न आहेत. तर म्हणून त्याचं नाव प्रश्न उपनिषद आहे. 6 प्रश्न विचारले पिपलाद महर्षींना. तर मग असाच त्या ठिकाणी क्रम आहे. प्रणिपातेनं परिप्रश्नेनं, मग एक वर्ष सेवया आणि मग उपदेक्षन्ते ते ज्ञानम, असा क्रम आलेला आहे. त्यामुळे हाही क्रम ठेवला तरी काय हरकत नाही. किंवा असं घ्या, प्रणिपात करा, परिप्रश्न विचारा आणि मग प्रश्न विचारल्यानंतर श्रीगुरूंनी ते जर सांगितलं, श्रीगुरूंनी उपदेश केला, पण श्रीगुरूंच्या त्या उपदेशाचा उपयोगच जर झाला नाही तर सेवेची गरज आहे. म्हणून सेवया, पुन्हा काही काळ सेवा करणं गरजेचं असतं, म्हणून सेवया असं घ्या. किंवा शक्यतो हा एक जे जे आपण क्रम पाहिले, भगवद्गीतेचा हा क्रम किंवा उपनिषदांचा हा जो क्रम आहे, हा एक कधी कधी घडलेले हे असे क्रम आहेत. पण शक्यतो जो सर्वसामान्य जो क्रम आहे तो असा असावा. म्हणून ज्ञानोबरायांचा जो क्रम आहे तो सर्वसामान्य क्रम आहे. सर्व जिज्ञासू, सर्व मुमुक्षु त्या क्रमाने जाऊ शकतात. असा सर्वसामान्य अशा प्रकारचा, सर्वांना सर्वसाधारण असा, सर्वांना करता येण्यासारखा असा क्रम आहे. प्रणिपात करावा, मग सेवा करावी, मग अधिकार प्राप्त झाल्यावर मग प्रश्न विचारावा, मग श्रीगुरु ज्ञान सांगतात. हा जो क्रम आहे हा सर्वसाधारण, सर्व जीवांना, सर्व साधकांना अनुष्ठेय अशा प्रकारचा आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी हा क्रम बदललेला आहे.
तद्विधी प्रणिपातेन, प्रणिपात करावा. पुढं आहे परिप्रश्नेन, त्यांना काही प्रश्नसुद्धा विचारले पाहिजेत. आणि कोणते प्रश्न विचारावेत? भाष्यकाराने काही प्रश्नांचं इथं स्वरूप सांगितलेलं आहे. कथम बंध, हा बंध कशामुळे आम्हाला प्राप्त झाला? बंध म्हणजे सुख दुःख जन्म मरण, हा जो अनर्थ आहे हाच बंध आहे. हा कशामुळे आम्हाला प्राप्त झाला? कथम मोक्ष, या बंधातून मोक्ष आम्हाला आता कसा प्राप्त होईल? का विद्या, विद्या म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? काच अविद्या, अज्ञान म्हणजे काय? इति परिप्रश्नेन, अशा प्रकारचे काही प्रश्न विचारावेत. किंवा कोहम कथम इदम जातम, मी कोण आहे? हे जगत कुठून उत्पन्न झालं? को वै कर्तास्य विद्यते, या जगताचा कर्ता कोण आहे? उपादानम किमस्ति इह, या जगताचं उपादान कारण काय आहे? विचार सोयमीदृशः, अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, आहे ना. सदा विचार ये तस्मा जगत जीव परात्मनः, जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मैव शिष्यते. जगताच्या विषयीचा, जीवाच्या विषयीचा, आत्मस्वरूपाच्या विषयीचा, परमात्म्याच्या विषयीचा, आपल्या सुखदुःखा बंधाच्या विषयीचा, मोक्षाच्या प्राप्तीच्या विषयीचे उपाय साधन, अशा प्रकारचे काही प्रश्न त्यांना विचारले पाहिजे. परिप्रश्न, असे प्रश्न केले पाहिजे. हे खरे प्रश्न आहेत. परिप्रश्न म्हणजे काय? असे प्रश्न आहेत की ते सर्व प्रश्नांची उत्तरं सांगणारे आहेत. परितः प्रश्न, परिप्रश्न म्हणजे असे हे प्रश्न असावेत की ज्या प्रश्नांचं उत्तर मिळाल्याच्या नंतर पुन्हा प्रश्न शिल्लक राहत नाही, असेच हे प्रश्न असावेत. पण परिप्रश्नेन, हा खरा श्रेष्ठ असा प्रश्न आहे. असे प्रश्न विचारावेत. नंतर सेवया, हे एक त्याचं साधन सांगितलेलं आहे. श्रीगुरूंची सेवा करावी. आणि त्या सेवेच्या द्वारे, सेवा म्हणजे शरीर वाणी आणि मन यांनी पूर्णपणाने त्यांना समर्पित होऊन त्यांची मनाने चिंतन करणं, शरीराने त्यांच्या आश्रमाची सेवा करणं, शारीरिक सेवा करणं, मनाने त्यांचं चिंतन करणं चित्ताने, ही त्यांची सर्वस्वी सेवा. माऊलीने याचं खूप वर्णन खाली केलेलं आहे. अशी सेवा करून केल्याच्या नंतर मग असे जे तत्वदर्शिनः ज्ञानिनः, असे जे तत्वदर्शी, तत्वम काय द्रष्टुमशीलम येशाम ते तत्वदर्शिनः, तत्वदर्शन करणं सर्वत्र हा ज्यांचा सहज स्वभाव आहे, असे जे आहेत ते तत्वदर्शी, असे ते महापुरुष आहेत. म्हणजे ज्यांना ब्रह्मभाव प्राप्त झालेला आहे, ज्यांना ब्रह्मदर्शन झालेलं आहे, तत्वदर्शन झालेलं आहे, जे सर्वत्र ज्यांना ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेली आहे, जे ब्रह्मनिष्ठ आहेत, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची निष्ठा आहे, ज्यांची वृत्ती स्वरूपालाच विषय करते, असे ते आहेत तत्वदर्शिनः. आणि दुसरं आहे ज्ञानिनः, ते ज्ञानी आहेत. ज्ञानिनः म्हणजे त्यांच्या ठिकाणी शास्त्रीयतासुद्धा आहे, श्रोत्रिय आहेत. सर्व शंका प्रश्न यांची उत्तरं देऊ शकतात. सर्व शास्त्रांचा अध्ययनही त्यांचा आहे. कोणताही प्रश्न विचारला तरी ते समाधान ते करू शकतात. त्यांच्या ठिकाणी शब्दज्ञानसुद्धा आहे. शब्दज्ञाने पारंगतू, नाथ महाराजांनी म्हटलं ना श्रीगुरूंची लक्षणं सांगत असताना, ब्रह्मानंदे डोलतू, शब्दज्ञाने पारंगतू, जे ब्रह्मानंदामध्ये सुद्धा रममाण होणारे. आणि शब्दज्ञान, शब्द जे ज्ञान आहे, शाब्दिक ज्ञान आहे, त्यामध्येही जे निष्णात अशा प्रकारचे आहेत, हे श्रीगुरूंचे लक्षण आहेत. आणि असे ते कृपाळू, उपलक्षण मानून कृपाळूता उदारता जरी सांगितले नाही तरी सुद्धा या ठिकाणी आहे. ते उपदेक्षंती म्हटलं ना, ते उपदेश करतात, याचा अर्थ दयाळू आहेत हे सिद्ध होतंच. जर ते उपदेक्षंती म्हटलं नसतं, उपदेश करतील, उपदेश करतात असं जर म्हटलं नसतं तर काही ज्ञानी असतात, तत्वदर्शीही असतात, पण उदार नसतात. ते ज्ञान सर्वांसाठी सांगत नाहीत, असे ते असतात. काही जण ज्ञानी असतात पण तत्वदर्शी नसतात. शब्दज्ञान आहे पण ब्रह्मानुभव त्यांना प्राप्त नाही झाला, असे असतात. काही ब्रह्मानुभवी असतील पण त्यांच्या ठिकाणी शब्दज्ञान कमी असतं. शाब्दिक जे शास्त्रज्ञान आहे ते कमी असू शकतं, असे काही असतात. काही मात्र ज्ञानीही नाहीत आणि तत्वदर्शीही नाहीत. आणि काही जण मात्र ज्ञानीसुद्धा आहेत आणि तत्वदर्शीसुद्धा आहेत, उदारही आहेत. असे खरे श्रीगुरू आहेत. हे खऱ्या वास्तव श्रीगुरूंचं हे लक्षण आहे. ज्ञानिनः तत्वदर्शिनः, असे जे आहेत ते मग असा प्रणिपात केल्यानंतर, सेवा केल्याच्या नंतर, परिप्रश्न विचारल्याच्या नंतर मग असे तत्वदर्शी असे ज्ञानी पुरुष ते तुभ्यम, तुला ज्ञानम उपदेक्षन्ति, ज्ञानाचा उपदेश करतील. त्या ज्ञानाची तुला प्राप्ती होईल. त्यांच्या उपदेशानेच ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते, अन्यथा नाही. ते सम्यक, भाष्यकारांनी असं म्हटलंय, ते सम्यक दर्शिनः तैहि उपदिष्टम ज्ञानम कार्यक्षमम भवती न इतरत इति भगवतः मतम. भगवंताचं हे मत आहे की असे जे श्रीगुरू आहेत त्यांनी ज्या ज्ञानाचा उपदेश केला तेच ज्ञान कार्यक्षमम भवती, तेच कार्य म्हणजे फलश्रुती प्राप्त करून द्यायला समर्थ आहे.
अशा श्रीगुरूंनी उपदेश केला तर तोच उपदेश फलीभूत होतो. अन्यथा या लक्षणातील कोणतंही पद, कोणतंही लक्षण जर सिद्ध होत नसेल तर अशा श्रीगुरूंनी उपदेश करूनही त्यांचा उपदेश आपल्या जीवनामध्ये फलीभूत होईल सांगता येत नाही. म्हणून अशा या लक्षणांनी युक्त असे श्रीगुरू वाचले पाहिजे. असतातच असे खरे श्रीगुरू, असे जे असतात तेच श्रीगुरू असतात. म्हणून असेच खरे जे वास्तव सद्गुरू आहेत, श्रीगुरू आहेत, ते उपदेश करतात. आता हे जे सर्व उपनिषदांनी शास्त्रांचं हे मनोगत आहे की श्रीगुरूंशिवाय हे ब्रह्मज्ञान प्राप्तच होऊ शकत नाही. पहिल्यांदा आता हे सगळं कोण सांगतोय? खरा विचार केला तर हे सगळं सांगतंय कोण? तद्विधी प्रणिपातेनं हे कोण बोलतंय? भगवान परमात्मा बोलतात. पण अंगुल निर्देश हा श्रीगुरूंकडे केलेला आहे. असे श्रीगुरू उपदेश करतील. अरे तू देव आहेस ना, तू नाही का उपदेश करणार? त्यानं ते सांगितलं पाठीमागे, ददामि बुद्धी योगम तम. तोही उपदेश करतो नाही असं नाही, पण ते सुद्धा एखाद्या अर्जुनासारख्या विरळ्याच साधकाला, जिज्ञासूला ते करू शकतात. पण खऱ्या अर्थाने म्हणजे त्यानं जरी उपदेश केला तरीही त्याला श्रीगुरू होऊनच यावं लागतं. ईश्वर स्वरूपात राहून, देवरूपात राहून तो उपदेश नाही करत. जेव्हा अर्जुनाने भगवंताला श्रीगुरुत्व दिलं, माझे आपण गुरु आहात असं जेव्हा, शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम माम शाधी, मला उपदेश करा तुम्ही आता, असं जेव्हा अर्जुन म्हणाला माझे तुम्ही गुरु आहात, मी तुमचा शिष्य आहे, तेव्हा उपदेश केला. भगवंताला गुरुरूपात प्रगट व्हावं लागलं. म्हणून उपदेश करतात ते गुरुच करत असतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. देवसुद्धा स्वतः आपण गुरुरूपात येतो तेव्हा उपदेश हा प्राप्त होतो. अन्यथा उदाहरणं सर्वांना माहिती आहेत. हे जे ज्ञान आहे हे श्रीगुरु कृपा साध्यच आहे. देवकृपा साध्य, देवाची कृपा होणं हे सुद्धा त्या श्रीगुरु कृपेचं साधन आहे. देवाच्या कृपेनं श्रीगुरु प्राप्त होतात, श्रीगुरूंची कृपा होते, हे सुद्धा साधन आहे. पण ज्ञानाचं जवळचं साधन जे आहे ते श्रीगुरु कृपाच आहे, देवकृपा सुद्धा नाही, ईश्वराची कृपा सुद्धा नाही आहे. नाहीतर नामदेवरायांना देवकृपा आहेच आहे, पण गुरुकृपा झाल्याशिवाय यथार्थ ब्रह्मदर्शन झालं नाही. सर्वत्र ब्रह्मदर्शन जे असतं ज्ञानपूर्वक ते मात्र गुरुकृपापूर्वकच झालं, देवकृपेने नाही झालं. पण देवाच्या कृपेने गुरुकृपा झाली ही गोष्ट वेगळी. गुरूंचे दर्शन झालं, गुरूंची वाट दाखवली, सगळं झालं, हे ईश्वर कृपा तिथपर्यंत होते. पण गुरुकृपा झाल्यावरच सर्वत्र ब्रह्मदर्शन झालं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग स्वतः भगवंत सांगतात की श्रीगुरू हा उपदेश करतील. म्हणून भगवंत जरी असतील तरी ते श्रीगुरूकडेच पाठवतात. म्हणजे देवापेक्षा श्रीगुरूंचं वैशिष्ट्य आहे, हे इथं महत्त्वाचं आहे. देवापेक्षा आपल्याला महत्त्वाचे आहेत ते श्रीगुरू आहेत. श्रुती आहे, उपनिषद आहेत, शास्त्र आहेत, पण त्या उपनिषदांनी सुद्धा श्रीगुरूंकडेच अंगुल निर्देश केलेला आहे. तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. हे सगळं कोण सांगतं? वास्तविक पाहता जाणीवेचे बळे, कोण असे वेदापासून आगळे की शेषाहुनी तोंडागळे बोलके आथे. हे जरी वर्णन केलं असलं की जाणीवेच्या बाबतीमध्ये वेद हा सर्वज्ञ कल्प अशा प्रकारचा आहे, त्याच्याकडे सगळं ज्ञान आहे, पण तरीसुद्धा त्या वेदानं सुद्धा अंगुली निर्देश हा श्रीगुरूंकडे केला. हे आमच्याच ठिकाणी असलं जे ज्ञान आहे, वैदिक ज्ञान, वेद प्रतिपाद्य असं ज्ञान, असं जे हे ज्ञान आहे, हे ज्ञान जर मिळवायचं असेल, फलीभूत करून घ्यायचं असेल, तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत, असं हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला श्रीगुरूंकडेच जावं लागेल की जे श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम अशा प्रकारचे आहेत. भागवतामध्ये असा श्लोक गेला, तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेयमुत्तमं शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्युपसमाश्रयः. अशा तस्मात् गुरुं प्रपद्येत, गुरूंची शरणागती केली पाहिजे असे श्रीगुरूच उपदेश करतात. अन्यथा हे ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. जो शब्द ज्ञाने पारंगतो ब्रह्मानंदे सदा डुल्लतो शिष्य प्रबोधिनी समर्थो यथोचितो निज भावे, यथोचित निज भावे. असे श्रीगुरूंचे तीन लक्षणं ज्ञानात महाराजांनी सांगितले, जे शब्दज्ञानामध्ये निष्णात अशा प्रकारचे आहेत, ब्रह्मानंदाने डोलणारे आहेत, ब्रह्मनिष्ठ अशा प्रकारचे आहेत. आणि असा जे आपला ते मग अशा शिष्याला आपला जो बोध आहे, निज बोध आहे, त्याचा उपदेश ते करत असतात. म्हणून अशा श्रीगुरूंच्या शिवाय ते ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. श्रुती असेल, शास्त्र असेल तरी श्रीगुरूंकडे जायला सांगतं, भगवंत असेल तरी ज्ञान श्रीगुरूंकडे जायला सांगतं. सगळी शास्त्र भागवतादिक श्रीगुरूंचीच वाट दाखवतात. सर्व संतांनी तोच मार्ग सांगितला, संतांचे संगती मनोमार्ग गती.
किंवा ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमफुटी वेदशास्त्री शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन उर्वीचे भ्रमण याजसाठी जप याजसाठी तप व्यासेही अमुप ग्रंथ केले. इथपर्यंत सगळं केलं तरीही हे ज्ञान फलीभूत होईल, ब्रह्मज्ञान उठाउठी होईल सांगता येत नाही. पण त्या उठाउठी प्राप्त होणाऱ्या ब्रह्मज्ञानाचं खरं साधन शेवटी सांगितलं याजसाठी, याच करता म्हणून मग काय करावं, संत पाय हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणे. अन्यथा हे जे संसारातून उद्धार त्याचा कधीही होऊ शकत नाही. हे ब्रह्मज्ञान श्रीगुरूंच्याच माध्यमातून होऊ शकतं, अन्यथा होत नाही. बाबा सांगत असतात आपल्याला यथार्थता ही आत्मज्ञान यथार्थ आणि दृढ मोक्षफलपर्यवसायी असं व्हायचं असेल, ही जर यथार्थता हे जे वस्तुनिष्ठ आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये काही कृपाच व्हाव्या लागतात. त्यात पहिली कृपा आहे ईश्वराची कृपा, दुसरी कृपा आहे शास्त्रकृपा, तिसरी कृपा आहे श्री गुरुकृपा आणि चौथी कृपा आहे आत्मकृपा. ईश्वराच्या कृपेने परमार्थाला लागतो, शास्त्रकृपेने नित्यानित्य वस्तुविवेक होतो, कळतं त्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं हे जगताचं स्वरूप काय आहे काय नाही, त्याच्या ठिकाणी नित्यानित्य वस्तुविवेक वगैरे प्राप्त होतो. गुरुकृपा होते आणि त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. आणि आत्मकृपा म्हणजे अंतःकरणाचा पूर्णपणे निश्चय, श्रीगुरूंनी ज्या ज्ञानाचा उपदेश केला त्या श्रीगुरूंची कृपा झाल्यानंतर आपल्या अंतःकरणाचा पक्का निश्चयसुद्धा व्हावा लागतो. तो अंतःकरणाचा पक्का निश्चय होणं, मी ब्रह्मच आहे असा पक्का निश्चय होणं, ही अंतःकरणाची कृपा आहे. अशी ही कृपा झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही. आणि या सर्व कृपा ज्या आहेत, 4 कृपा, ह्या सर्व कृपा गुरुकृपेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्या बाकीच्या 3 कृपा ह्या गुरुकृपेतून होऊ शकतात. जी गुरुकृपा आहे, गुरुकृपेतूनच आपल्याला ईश्वराचं ज्ञान होऊ शकतं, गुरुकृपेतूनच शास्त्रज्ञान होतं, आपल्याला गुरुकृपेतूनच आपल्याला काय निश्चय करावा काय नाही हे कळतं. म्हणून आपल्याला अंतःकरणाची कृपा, ईश्वराची कृपा, शास्त्राची कृपा ही गुरुकृपेने प्राप्त होऊ शकते. म्हणून गुरुकृपा ही अत्यंत महत्त्वाची सांगितलेली आहे. या गुरुकृपेशिवाय हे ज्ञान होत नाही. म्हणून म्हटलंय तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. यावर ज्ञानोबरायांनी काय भाष्य केलंय त्याचा विचारा उद्या.